तिकडे बसताय तिकडे बसताय तिकडे बसताय खरं नाही नाही शिकत उघडलं मित्रांनो, आज आपण व्याकरण या घटकातील प्रयोग हा उपघटक बघणार आहोत. तर प्रयोग म्हणजे काय सांगा बरं. माहिती आहे का प्रयोग म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी काय ऍक्टिव्हिटी नाही 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 प्रकल्प नाही विचारले. प्रयोग प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे एखादी वस्तू बनवून तिचा प्रयोग करून दाखवणे. तो विज्ञानातला प्रयोग. मग हा कशातला? आपला मराठी. विषय मराठी आहे, घटक व्याकरण चालू आहे आणि त्यामध्ये प्रयोग आहे. ठीक आहे, सगळ्यांनी बघून यायचे प्रयोग म्हणजे काय या आधी आपलं झालेलं आहे. हे बघा, कर्त्याचा किंवा कर्माचा क्रियापदावर कसा परिणाम होतो, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाचा क्रियापदावर कसा परिणाम होतो याला आपण प्रयोग म्हणत असतो. तर प्रयोग किती प्रकारचे आहेत बरं मराठीमध्ये? तीन प्रकारचे प्रयोग आहेत. कोणकोणते? कर्तरी, कर्मणी प्रयोग आणि भावे. बरोबर, कर्तरी, कर्मणी, भावे हे तीनही प्रयोग आपल्याला आज बघायचे. कर्तरी, कर्मणी आणि भावे. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते. बरोबर, लिंग तुला माहिती आहे, स्त्री, पुरुष आणि नपुसकलिंग. नपुंसकलिंग. बरोबर आहे. त्यानंतर वचन, अनेक वचन आणि एक वचन. आणि पुरुष म्हणजे पुरुषानुसार म्हणजे या संकल्पना आधी तुमच्या स्पष्ट असल्या पाहिजे, त्याशिवाय कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग तुम्हाला ओळखता येणार नाही. सांगा आधी पुरुषानुसार म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय? पुरुष म्हणजे या ठिकाणी न हा अर्थ आहे का? नाही. नाही. तर पुरुष म्हणजे काय? पुरुषानुसार म्हणजे काय? सर्वनामाचे जे प्रकार असतात, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. माहिती तुम्हाला? प्रथम पुरुष म्हणजे उत्तर अपेक्षित आहे सगळ्यांकडून. प्रथम पुरुष म्हणजे आपण, स्वतः, मी, आम्ही, आपण, स्वतः म्हणजे काय? प्रथम पुरुष. जो बोलतोय त्याच्याविषयी माहिती दिली जाते प्रथम पुरुषामध्ये. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याविषयी माहिती दिली जाते तो समोरून बोलणारा जो दुसरा व्यक्ती आहे. दोन व्यक्ती बोलतायत, प्रथम पुरुष म्हणजे पहिला बोलणारा आणि द्वितीय पुरुष म्हणजे दुसरा. आणि तृतीय पुरुष म्हणजे जे दोघं व्यक्ती बोलतायत म्हणजे तिसरा हजर नाहीये त्याच्याविषयी बोललं जातं, त्याला आपण म्हणतो तृतीय पुरुष. लक्षात येतंय? हो. या पुरुषानुसार क्रियापद बदलतात त्याला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग. आता उदाहरणावरून आपण पाहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, उदाहरणाचं फळावर लिहिलेलं आहे. काय उदाहरण आहे? राम आंबा खातो. आता यामध्ये हा आहे आपला कर्तरी प्रयोग. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे, नंतर प्रश्न विचारणार आहे. एखाद्याला मी अचानक समोर उभं राहून विचारू शकतो. कर्तरी प्रयोगामध्ये बघा, राम आंबा खातो यामध्ये काय प्रधान आहे? कर्ता प्रधान आहे. काय प्रधान यामध्ये? कर्ता प्रधान आहे. राम आंबा खातो या वाक्यामध्ये बघा, जर तुम्ही रामानुसार राम खातो इथे जर मी सीता केली तर काय होईल?
खाते. खाते. म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार ते क्रियापद बदलतंय. त्यामुळे हा कोणता प्रयोग आहे? कर्तरी. आता तुम्ही म्हणता हा कर्मणी प्रयोग का होऊ शकत नाही. तर राम आंबा खातो. तुम्ही आंबा बदला. खातो बदलणार आहे का? राम चिंच खातो किंवा राम कैरी खातो. काही करा. लिंग वचन पुरुष तुम्ही काही बदलू शकता. पण ते खातो बदलणार आहे का? नाही. कारण का? कर्ता आहे. हा प्रयोग कर्तरी आहे. कर्त्यामुळे क्रियापद बदलतंय. म्हणून या ठिकाणी हा आहे कर्तरी प्रयोग. आलं लक्षामध्ये? हो. पुढे आहे आपला कर्मणी प्रयोग. बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रधान होता. कर्मणी प्रयोगामध्ये कोण प्रधान असणार आहे? कर्म. कर्म प्रधान असणार आहे. कारण कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापद बदलते या ठिकाणी. येतं लक्षामध्ये? हो. उदाहरण वाचा. रामने आंबा खाल्ला. फरक काय दिसतो दोन्ही उदाहरणांमध्ये? तिकडं कर्ता होता राम, इकडं आंबा कर्म आहे. काय खाल्लं? हे बघा, या ठिकाणी राम हा प्रथम विभक्तीमध्ये आहे. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? प्रथम विभक्ती. पाठ विभक्ती घेतलेला होता. सगळ्यांना आठवत असेल अशी अपेक्षा आहे. इथे राम प्रथम विभक्तीमध्ये आहे. इथे राम कोणत्या विभक्तीमध्ये आहे? इथे प्रत्यय काय लागलेला आहे? ने. ने प्रत्यय लागलेला आहे. ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय? विभक्ती प्रत्यय म्हणून 8 सांगितले होते. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी. ज्याला संबोधन आपण म्हणत असतो. हे आधी झालेले आहे. कोणत्या विभक्तीचा प्रत्यय हा? द्वितीय नाही. द्वितीय सर्वात श्रवणात असतं ते. आता सगळ्यांनी तृतीय, ऐकणे, चतुर्थी, पंचमी असं सांगू नका. सांगा. ने काय? कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तृतीयचा आहे. लक्षात ठेवा. नेशी, नेशिनी लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या विभक्तीचा प्रत्यय? तृतीय. आपण एक ठोकताळ असा तयार होतो की कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो. कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तृतीय. कर्ता जर तृतीय विभक्तीमध्ये असेल तर आपण लगेच सांगू शकतो की हा कर्तरी प्रयोग नाही. कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसतो. प्रथम विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय नसतो. येतं लक्षामध्ये? हो. असो. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघूया. रामने आंबा खाल्ला. या ठिकाणी सीता काय बदल? सीताने आंबा खाल्ला. खाल्लाच. खाल्लाच. खाल्ली झालं का? नाही. कारण का? या ठिकाणी कर्म प्रयोग आहे. आता रामने चिंच खाल्ली. कर्म बदललं. वचन. लिंग बदललं. या ठिकाणी क्रियापद बदलते. रामने आंबा खाल्ला. सीताने आंबा खाल्ला. तरी आंब्यावर काही फरक झाला का? नाही. पण रामने आंबा खाल्ला त्यानंतर रामने चिंच खाल्ली. ज्यावेळेला आपण आंब्याचं तुम्ही आता बघा, चिंच म्हणण्यापेक्षा आंब्याचं तुम्ही आंबी जरी केलं, आंबी. लक्षात द्यायसाठी सांगतोय. आंबी असतं ते. पण फक्त लिंग बदलायचंय. रामने आंबी केली. आंबी लक्षात देण्यासाठी घ्या. जाण्यासाठी रामने आंबी खाल्ली तरी होतं ते. आंब्याचं लिंग आपण बदललं, पुरुषाचं लिंग स्त्री केलं तर या ठिकाणी क्रियापद बदलतंय. म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग आहे? कर्मणी. इथं लक्षामध्ये? ठीक आहे. पुढे आपला भावी प्रयोग. बघा या ठिकाणी भावी प्रयोगामध्ये कर्ता व कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. या ठिकाणी क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी आणि एकवचनी असतं.
कसं असतं? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचन. आता हे तुम्हाला समजायला अवघड जाईल म्हणून मी डायरेक्ट उदाहरण घेऊन सांगतो. दिसतंय? हो. काय उदाहरण? रामने रावणाला मारले. प्रत्येक वेळेस तसंच करायचंय. बघा या ठिकाणी आता रामाची सीता करा आणि वाक्य करा. सीताने रावणाला मारले. मारले बदलला का? नाही. नाही बदलला. ठीक आहे. आता रावण बदला. रावणाच्या ठिकाणी रावणी करा. रावणी. लक्षात देण्यासाठी करतोय हे. तुमच्या लक्षात द्यायला म्हणून करतोय. रामाने रावणीला मारले. काही फरक पडतोय क्रियापदावर? नाही. नाही. कारण या ठिकाणी क्रियापद करता किंवा कर्मनुसार बदलत नाही. त्याचे तृतीय पुरुष लिंगी असतं. मारले. आलं लक्षामध्ये? काही या ठिकाणी अडचण नाही. आता हे पुसल्यानंतर काही प्रश्न विचारला त्याचे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. हे काय उदाहरण विचारतो तुम्हाला? ठीक आहे. पहिलं उदाहरण बघा. पवन झाड लावतो. सांगा. पवन झाड लावतो. लगेच करायचंय. कर्तरी. कर्तरी प्रयोग. कसं काय केलं बरं हे? आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्त्याला काही प्रत्यय या ठिकाणी लागलेला नाही. त्यामुळे तो कर्तरी प्रयोग. बरोबर. दुसरा आहे पवनने झाड लावले. कर्मणी कशावरून कर्मणी? ने प्रत्यय लावलाय. हवे प्रयोगामध्ये सुद्धा पवनने होतो. फक्त लिंगानुसार जर तुमचं हे आपलं क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग होतो. बघा दुसरा करायचं ना. पवनने झाड लावले. पवनने झाडी लावली. झाडी केल्यानंतर या ठिकाणी कर्म काय आहे? झाड आहे. झाड. त्या झाडाची आपण झाडी केली या ठिकाणी क्रियापद बदलते. त्यामुळे कोणता प्रयोग असणार आहे? कर्मणी. प्रयोग असणार आहे. ठीक आहे. आता पुढचं वाक्य सांगतो. उत्कर्षने अभ्यास केला. हा कोणता प्रयोग आहे? भावे. कशावरून भावी प्रयोग आहे? हा भावी प्रयोग कसं काय मला उत्तर पाहिजे. उत्कर्षने अभ्यास केला. उत्कर्षने अभ्यास केला. सांगा उत्तर पाहिजे. बघा उत्कर्षाचा आपण उत्कर्ष करू. उत्कर्षाने अभ्यास केला. काय बदल झाला का? नाही. आता अभ्यासाचा अभ्यासी करा. उत्कर्षाने अभ्यासी केली. बदललं का? नाही. बदललं. उत्कर्षाने अभ्यास केला. उत्कर्षाने अभ्यासी केली. कर्माचं लिंग बदललं तर क्रियापद बदलतं. त्यामुळे हा कोणता प्रयोग असणार आहे? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग असणार आहे. लक्ष द्या. हे जर अभ्यास करा व्यवस्थित पुन्हा एकदा. जर समजलं तर उद्या पुन्हा सांगेल. बघा पुढे बघा. पवनने उत्कर्षला बोलावले. पवनने उत्कर्षला बोलवले. पवनने उत्कर्षला बोलावले. निशी लागलेलं आहे. हो. तृतीय विभक्ती म्हणजे काय? कर्मणी प्रयोग का? भावे. मी आधी बोललो होतो की द्वितीया मध्ये आपलं तृतीया हा फक्त आणि फक्त कर्मण्यात लागत नाही तर भावी प्रयोगाला सुद्धा लागत असतो. त्यामुळे फक्त ने प्रत्यय लागेल. तृतीय विभक्ती लागेल म्हणून फक्त डायरेक्ट कर्मणी प्रयोग लागत नाही. सांगा उत्कर्षने पवनला बोलावले. लगेच क्रियापद सगळ्यात अगोदर काय करायचंय? कर्त्याचं नियम बघायचंय. पवन आहे ना. पवनचं काय होऊ शकतं तुम्ही? करून बघा. काय करा? करून बघा. हा. पवनीने उत्कर्षला बोलावले. बदलता का? नाही. बरं ठीक आहे. पवनने बदलत नाही येते म्हणजे कर्ता क्रियापदावर कर्त्याच्या लिंगाप्रमाणे पुरुषाप्रमाणे बदलत नाही. त्यानंतर आपण बरोबर आपण काय कर्म बदलायचं? उत्कर्षाने पवनने उत्कर्षाला बोलावले. बदलला का? नाही. म्हणजे काय आहे? भावे. भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? लक्षात ठेवायचं कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदलत नसेल तर कोणता प्रयोग असतो? भावे. भावे प्रयोग. लक्षात येते? हो. ठीक आहे. आता या धड्याच्या खाली आता भाषाभ्यास तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्या खाली काही उदाहरण आहे ते उद्या तुम्ही सोडवा. ठीक आहे.